नमस्कार मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत। तर आज मी निघाले कॉलेजला, खूप दिवसानंतर निघाले कारण आज आमचं हॉल तिकीट ही घ्यायचं आहे, त्यामुळे आज मी कॉलेजला निघालो आहे। तर चला मी दाखवते काय काय होतं। हे बघा किती गोड असं राधाकृष्णाचा फोटो आहे, मला खूप आवडला आहे तो। बरं आता मी झाले कॉलेजसाठी रेडी आणि आता मी खूप एक्सायटेड आहे कारण खूप दिवसांनी मी माझ्या मैत्रिणींनाही भेटणार आहे। आणि हे बघा किती छान क्यूट असं ब्रेसलेट आहे, मम्मीने मला दिल्लीवरून आणलं आहे। आणि आता आम्ही जाणार आहे, नाश्ता वगैरे करणार आणि लगेच निघणार। चलो, हे बघा आज आहे वडापाव, तर मी वडापाव खाणार आणि जाणार कॉलेज। आज दत्त जयंती असल्यामुळं खूप छान असं मंदिर सजवलं। बघा किती देखण्या माझ्या फ्रेंड्सना लई दिवसांनी आम्ही भेटलोय। ही तर पुण्याला आल्या, हिला कुठला पेपर आहे ते पण माहित नाही, फक्त पुण्याचा पेपर नाही नाही पेपर आहे उद्या आमचा आहे आणि हिला कुठला पेपर आहे माहित नाही। आणि टीचरांना फोन केलाय एका दुसऱ्या सब्जेक्टच्या, ऐका माझ्या ऐका, एका दुसऱ्या सब्जेक्टच्या टीचरांना फोन केलाय आणि टीचरांना म्हणते उद्या तुमच्या सब्जेक्टचा पेपर आहे। टीचर म्हणते माझ्या सब्जेक्टचा पेपर नाही, टीचर म्हणते तुला वाचायला येत नाही म्हणून शिव्या घातले। या मॅडमने मला गंडवलंय, मला म्हणते इन्व्हायरमेंटचा पेपर आहे हा एक्सक्यूज। आणि मी सगळ्यांना सांगितले की उद्या पेपर आहे म्हणून, आणि सगळ्यांनी मला अगं नाही उद्या त्या विषयाचा पेपर नाही, जाऊ दे झालं। आज बघतो आम्ही कसा पेपर आहे। समरी पुण्यासनं पेपर लिहायला आल्या आणि इथे एक मैत्रीण, मी व्हिडिओ करत असताना माझा व्हिडिओ करते। वा काय केलं मला नाही, चला बाय। तर सेकंड सेमचे एक्झाम आहेत आमच्या आणि ह्या मूर्खपुरी आत्ता बघा आत्ता आयडी रिन्यू करायला काय झालं। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? कॉलेजमध्ये आलेलं पहिलं काम आम्ही केलंय, दुकानात येऊन बांबू खाण्याचं करते, बांबू संपले त्यामुळे आता ह्याच्यावर काम भागवले मी। तुम्हाला आठवते का असं तुम्ही खायचं का? आठवते की माझी मेहंदी किती यायची जाताले बारीक आला, हां हे फरक झालाय खरं तर। हे बघ की माझी मेहंदी किती छान दिसते, लगेच तुला माझ्या मैत्रिणीची कदर नाही बघा। आम्ही हॉल तिकीट घेतले, तुला माहिती आहे रोल नंबर माहित नव्हतं मुलगीला या, आणि आम्हाला रोल नंबर तेवढं चालतंय। आता कुणाला तुला माहिती होतं? हिल्ले गंडवत्या बरं का, हिल्ले गंडवत्या पूर्वी का सगळ्यांना, हिला पण माहित पाहिजे होतं नाही सांगा, ही पण समजणार नाही अगं। एक्सटर्नल म्हणजे बघा तिथं आमचं रिसिप्ट मोबाईलवर आलेलं आणि त्याच्यावर सरळ पेपरचं नाव लिहिलं, मग त्याच्यावर तर हिला कळायला पाहिजे। हां मी तुला पाठवलेलं असं हानीन खोटं बोलले, एक नंबरच खोटाडे तुम्हाला माहित असं। बघा 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 एवढं खोटं कोणी बोलायचं असतं नाही नाही हा गजब बेइज्जती है। बघितलं पडला। चलो समजा आम्ही पाठवून दिलं तर तास झालं गेले, आत कशाला गेल्या कुणाच इम्पॉर्टंट मागायला इम्पॉर्टंट आहे 2 तास। इथं आत्ता एक विषय झाला की आम्ही जर असं IMP वगैरे आम्हाला पाहिजे होते म्हणून आमची एक फ्रेंड समरीतला आत पाठवणे, तास झाला आज जाऊन बसल्या, सरांशी काहीतरी डिस्कशन करायला लागले आणि आम्ही आत घेऊन जाईन झालो, काय तर विचारलं तर काय सांगायचं पण वाटलं झालं एवढं सांगायचं। आणि आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते म्हणजे ती कशी सरांवर असं बोलायला त्या घाबरल्या एकदम, समजा काहीच कळत झाले, लई दिवसात ते आल्या कॉलेजला त्यामुळे तिला काय कळत झाले। आली समोर आली, आता बघूया समोर 1 मिनिट काय झालं विषय सांगा, लय काय विषय झालं तर सांगतो। IMP दिले चला आम्हाला पाहिजे पिक्चर आपल्याला 2 विषयाचं देणार। इथं आमची करंजी करायची चालू आहे। आता आम्ही इथं करंजी करताय, करंजी भरून देते, तिकडे पनू चपाती नाही छोट्या छोट्या पुऱ्या लाटून देणार आणि त्यात मी सारण भरणार आहे। तर ती बघा अजून तास झालं एकच पुरी लाटायला लागली, लाटिंबी असती आणि मग त्यात घातल्यानंतर आता जस्तच आमचे करंजी करून झालेत आणि आता आज दत्त जयंती आहे ना, त्यामुळं गडिंग्लजमध्ये खूप छान मोठी दत्त जयंती करतात, म्हणजे आता फुलं पडणार असते। मग आता आम्ही सगळेजण जाणार आहे दत्त जयंतीसाठी, तर चला बघूया कशी होते। आणि मी सकाळी तुम्हाला दाखवलं ना तेच म्हणजे जे मगाशी देऊळ दाखवलं आहे ब्लॉगमध्ये, त्याच देवळात आज दत्त जयंती खूप छान साजरी करतात, त्यामुळे आम्ही आज जाणार आहे। खरं सांगू का, खरं असं जे प्रॉपर बघा ते व्यवस्थित किचन कट्ट्यावर माझी बहीण एकदम मॉडर्न पद्धतीने कणिक मळतात, असं कुणाला पण येत नाही, मोठे मोठे लोक ते खाली बसून मळतात, पण माझी बहीण एकदम प्रॉपर सगळं खाली घाण नाही झाली पाहिजे। त्यामुळे आता आम्ही सगळेजण रेडी झालो आहे आणि आता आम्ही निघालो आहे फुलं टाकायला पटकन। तर चला खूप छान असते, तर चला मी तुम्हाला तिथं दाखवते दत्त जयंती कशी साजरी करते ते। चला आम्ही लिटरली पळायला लागलो आहे। ओळखुनी पैसविले आस
जयंतीचा स्पेशल प्रसाद आहे सुंठोडा. आणि आता आम्ही करून फुलं वगैरे टाकून घरी निघालो आहे सगळेजण. आणि उद्या इथं किती वाजता प्रसाद आहे महाप्रसाद? 11:30 सुरू आहे. काय पण सांग ओके. इथं महाप्रसादाची तयारी चालू आहे. उद्या आहे पण ना. गडिंग्लजमध्ये कोण राहत असलं तर प्रसाद घेऊन जावा. हे बघा चांदो मामा किती छान दिसतोय आज. पौर्णिमा आहे त्यामुळं. आत्ताच अचानक ठरलं की हॉटेलला जायचं म्हणून मी, पनू, रणबीर, सई आणि डॅडी आम्ही एवढेजण हॉटेलला निघालो आहे. आणि आता मी जेवणार आहे. चला मी दाखवते हॉटेलमध्ये काय काय मागवतं आहे. आमचं पनीरची भाजी फिक्स ठरलेली असते कारण आम्हाला सगळ्यांना पनीर खूप आवडते. त्यामुळे पनीरची भाजी फिक्स असते. बघूया आज काय काय मागत. मेहंदी खरंच छान दिसते ना. हां आणि स्टे ट्यूब. बाय. आता रणबीर आणि सई आणि डॅडी गाडीवर नेते आणि हॉटेल तर जवळच आहे त्यामुळे आम्ही निघालो चालत. तर रणबीर आणि सई आम्हाला जॉईन झाले. मला गेले गाडीवर कारण गाडी घ्यायची होती त्यामुळे. असं का करायला लागलं? अरे रात्र रणबीर लईच खुश आहे. का सांगा? लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. माझा ऐकावं, लाईक करा, शेअर करा. थांबा जरा पुढं जरा ह्याच्यात जातो अंधार राहिले दिसतं ना झाले. फेवरेट मसाला पापड. तर आता आम्ही तिघीजण निघालोय. जरा जास्त जेवण झाले त्यामुळे स्त्रीला आता चालायचं होतं. त्यामुळे आम्ही तिघीजण चालत निघालो. तुला काय पळायचं होतं काय? नाही तुझ्यासाठी म्हणून मी चालत आल्या. कळालं? तुला पण नेलं असतं सांगत. मला डॅडीने नेलं असतं. आता जस्ट आम्ही जेवून घरी आलो आहे आणि मस्तपैकी असा आईस्क्रीम खाणार आहे. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.